प्रभू परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. कारण तुझं वचन सांगत आहे, जिथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने उपस्थित आहेत प्रभू, त्यामध्ये तू उपस्थित आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही तुझी लेकरं तुझी स्तुती करतो प्रभू, त्या स्तुतीमध्ये तू विराजमान होतो आणि या क्षणाला तू आमच्यामध्ये उपस्थित आहे. तुझं सामर्थ्य या क्षणाला तिथे या ठिकाणी उपस्थित आहे प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो की तू आम्हाला सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमनाचा आत्मा दिलेला आहेस. धन्यवाद देतो प्रभू की तू आम्हाला अनाथ असं सोडलेलं नाहीस, तर तू आम्हाला तुझा पवित्र आत्मा दिलेला आहे. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या प्रेमा खातर, कारण तू आम्हासाठी तुझ्या प्रेमा खातर तू तुझा एकुलता एक पुत्र देखील राखून न ठेवता आम्हासाठी दिलेला आहेस. आणि आम्हाला प्रभू एक सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, एक नवीन जीवन दिलेलं आहे. व तुझं विपुलता, कृपेचे व नीतिमत्वाचे दान तुझ्या विपुलतेने तू आम्हाला दिलेलं आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो अब्बा बापा की तू आम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वी तुझ्या महान कार्यासाठी निवडलेला आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो बापा, तुला धन्यवाद देतो. प्रभू, आज जे काही आम्ही या ठिकाणी शिकणार आहोत प्रभू, इतके दिवस तू आमचा साथीदार, जो आम्हाला तू सल्लागार दिलेला आहे, आम्हाला मदतगार दिलेला आहे प्रभू, त्याविषयी तू आम्हाला शिकवत आहेस. अनेक गोष्टी आहेत ज्या प्रभू आम्हाला ठाऊक नाही, परंतु प्रभू तू जो साथीदार दिलेला आहे तोच आम्हाला शिकवत आहे. धन्यवाद देतो पवित्र आत्मा की आज देखील जे काही तू आम्हाला शिकवणार आहेस, मी विश्वास करतो पवित्र आत्मा की तू माझ्या मुखाचा ताबा घेतलेला आहे. आणि जे काही या ठिकाणी मी बोलणार आहे प्रभू, मी नाही तर तू या ठिकाणी बोलणार आहेस. आणि मी विश्वास ठेवतो प्रत्येक वचन जे चांगल्या जमिनीमध्ये पडलं गेलेलं आहे त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे, म्हणून तुझे आभार मानतो. आणि धन्यवाद देतो प्रभू की आमच्या हृदयाचे अंतःचक्षु तू प्रकाशित केलेले आहे. आणि धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावात या सर्वांच्या हृदयात तू प्रकाश केलेला आहे, म्हणून तुझे आभार मानतो. आणि हे अब्बा बापा, ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. आपण सर्वजण बसून घेऊया. हालेलुया, हालेलुया. तर आपण काय शिकत होतो? परवा काय शिकत होतो? कोणता विषय, कोणत्या विषयावर शिकत होतो? काही आठवते? कोणता विषय शिकत होतो आपण? कशाबद्दल आपण शिकत होतो? काय झालं? कुठे गेलेले तुम्ही? 2 दिवस होते ना? मग परवा काय शिकलो आपण? पवित्र आत्मा. की पवित्र आत्मा आम्हाला कशासाठी दिलेला आहे, बरोबर आहे? तर आपण पुन्हा एकदा आज अजून त्या व्यक्तीबद्दल शिकू, कारण जोपर्यंत आम्हाला त्या व्यक्तीबद्दल माहीत पडणार नाही की कोण आम्हाला मदतीसाठी दिलेला आहे, तोपर्यंत आमच्या जीवनात काही बदल होऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? का बदल होऊ शकत नाही? कारण सर्व काही करणारा जो आहे तो आहे पवित्र आत्मा. आपण शिकूया का तो सर्व काही तोच करणार आहे ते. आपण वचन बघूया. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 आणि वचन 15 वाचू आपण. कोण वाचते? कोण वाचते? योहानाचा शुभवर्तमान अध्याय 14 आणि वचन 15 वाचा.
16 वाच. हा वाचा. मी पित्याला विनंती करी एक मिनिट, एक मिनिट, एक शब्द वाचा. मी पित्याला विनंती करी विनंती करी मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा दे. कोण आहे तो सत्याचा आत्मा? पवित्र आत्मा. आणि तोच पवित्र आत्मा पित्याने आम्हाला काय केलेलं आहे? दिला आहे का देणार आहे? दिला आहे. पुढे अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. पुढे जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करेल. पुढे मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे हे कोण सांगत आहे? प्रभू येशू त्याच्या शिष्यांना सांगतो का मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. कारण प्रभू येशू आता जाणार आहे. ही वेळ कधीची आहे की प्रभू येशू चाललाय आता क्रूसावर. आणि क्रूसावर जात असताना त्याचे शिष्य जेव्हा प्रभू सांगतो की मी जाणार आहे, त्याचे शिष्य काय झालेले आहेत? थोडेफार की विचारलं पण नाही प्रभूला कुठे चालला, काय चालला. पण जेव्हा शिष्याने विचारलं कुठे जाणार, प्रभू म्हणतो की मला जाणं हे तुमच्या काय आहे? फायद्याचं आहे. का फायद्याचं आहे? कारण मी जर गेलो नाही तर तो पवित्र आत्मा तुमच्याकडे का येणार नाही? पवित्र आत्मा जर प्रभू येशू गेला नाही तर का येणार नाही? कारण जोपर्यंत आपण प्रभू येशूच्या पवित्र रक्ताद्वारे जे त्याने क्रूसावर वाहिलेलं आहे त्या रक्ताद्वारे पवित्र केले जात नाही, आमच्या अपराधांची क्षमा केली जात नव्हती, तोपर्यंत तो पवित्र आत्मा आमच्याकडे येऊ शकत. तो वर यायचा पण जुन्या करारात, पण नवीन करारात तो आता कुठे आहे? वर आहे का आतमध्ये आहे? आतमध्ये आहे. आणि त्याच प्रकारे हा जो पवित्र आत्मा आहे, ज्या वेळेला शिष्यांबरोबर पवित्र प्रभू येशू होता, प्रभू येशू संत पीटर बरोबर पण जाऊ शकतो आणि संत याकोब बरोबर पण जाऊ शकत होता का एकाच वेळेला? हा, आता मी आहे ना, मी एकाच वेळेला दोघांकडे जाऊ शकतो का? जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत? कारण शरीरात आहे. आणि जो व्यक्ती शरीरामध्ये आहे तो कशामध्ये आहे? त्याला मर्यादा आहे. या पृथ्वीवर फक्त काम करण्यासाठी त्याला शरीराची गरज आहे, पण तो एकाच वेळेला एकच काम करू शकतो. पण ज्या वेळेला प्रभू येशूने पवित्र आत्मा शिष्यांवर पाठवला पेंटिकॉस्टच्या दिवशी, आता तो पवित्र आत्मा म्हणजे तो पेत्राबरोबर पण जाऊ शकतो, याकोबा बरोबर पण जाऊ शकतो, सर्वांबरोबर एकाच वेळेला कार्य करू शकतो का? नाही करू शकतो. मग सर्वात महत्वाचं, आम्हाला जो साथीदार आहे तो असं नाही म्हणत की मी आज गणेश बरोबर आहे, आज मी वादल्या बरोबर आहे, आज मी बॉस्को बरोबर आहे, असं म्हणतो का? नाही. तर सर्वात मोठी गोष्ट हा साथीदार आहे आणि तो सांगतो मी तुम्हाला सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहायला आलेलो आहे. पण महत्वाचं हे आहे, पाठी काय वचन? हा वाचा.
जग त्याला ग्रहण करू शकत नाही. जग म्हणजे काय? जग म्हणजे जे लोक प्रभू येशूला ओळखत नाही ते लोक पवित्र आत्म्याला समजू शकत नाही आणि ओळखू शकत नाही. आता उदाहरण देतो तुम्हाला. आता तुम्हीच जर समजा भाजी आणायला गेले, कुठे काही कार्यासाठी गेले, बरोबर आहे, तर माणूस तुम्हाला कोणत्या नजरेने बघतो? असं बघतो का प्रभू येशू पवित्र आत्मा हिच्यामध्ये आहे असं बघतो? मग कशा प्रकारे बघतो? कशा प्रकारे बघतो? अरे इथं आपलीच आहे, बरोबर आहे का नाही? पण महत्वाचं हे आहे, प्रभू सांगतो की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि जग त्याला कधीच ओळखू शकत नाही, कारण ते त्याला पाहू शकत नाही. आणि बायबलमध्ये जितकं काही लिहिलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट महत्वाचं म्हणजे ती दिसत नाही. आता इकडनं जाताना समजा कोण काम करत आहे, कोण जेवण बनवत आहे, तर तिच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आहे का? आहे. कारण प्रभूंनी सांगितलं तो अशासाठी दिला आहे का त्यांनी सदा सर्वदा तिच्या बरोबर राहावं. आता सदा सर्वदा म्हणजे तो 1 तास रात्री झोपल्यावर जातो आणि नंतर येतो का? हा, नाही. मग तो आमच्या बरोबर कधी आहे? सदा सर्वदा, कायम. आणि महत्वाचं म्हणजे हा पवित्र आत्मा जो आमच्या मध्ये आहे तो जेव्हा पण आमच्याकडनं चूक होते ना तेव्हा तो आम्हाला ती चूक काय करतो? दाखवतो. दोष नाही देत की तू हे केलंस तुझं काय नाही होणार. तो उलटा मला दाखवतो की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आणि जर तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, आम्हाला दाखवू शकतो, तर आमच्याद्वारे दुसऱ्याला पण तो दाखवू शकत नाही का? हा, दाखवू शकतो. पण आज जो व्यक्ती ज्याला जग काय करू शकत नाही, ग्रहण करू शकत नाही. आता ही बाय आहे, ही घरी जाते ना, काय बोलते लीला? पवित्र आत्मा आला, काय बोलते? कोण आहे ती? अरे इथं आमची मुलगी आहे, अरे केवढा लेट झाला, तुला समजत नाही का? बरोबर आहे का नाही? पण कोणता व्यक्ती आहे जो आज माणसाला प्रभू म्हणून ओळखतो की त्याच्यामध्ये देव आहे, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे म्हणून त्याला इज्जत देतो किंवा त्याच्यावर प्रेम करतो किंवा रिस्पेक्ट करतो? कोण करते का? नाही करत. मग आम्ही जगाचे आहोत का प्रभूचे आहे? कारण इथे लिहिलं आहे जग त्याला ओळखत नाही, पण आम्ही जर प्रभू मध्ये आहे तर आम्ही ओळखतो का? जर आमच्यामध्ये तो आत्मा आहे जो आमचा साथीदार आहे, तोच आत्मा कोणामध्ये आहे? दुसऱ्या व्यक्तीमध्ये पण आहे जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. पुढे काय लिहिलंय? कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. आता किती लोक पवित्र आत्मा, किती लोकांनी बघितलं आहे? हात वर करा. कोणीच नाही. पवित्र आत्मा किती लोकांनी बघितलं आहे? कोणीच नाही बघितलं. आणि तिथे लिहिलंय का तो काय दिसत नाही. सर्वात मोठी समस्या हीच आहे का बायबल मध्ये जे लिहिलंय ते माणसाच्या डोळ्याने दिसत नाही. बरोबर आहे का नाही? आता एक उदाहरण देतो. आता आपण स्तुती करत होतो का नाही? कशी करत होतो? आणि जर खरोखर तुम्हाला दिसला असता प्रभू येशू तर काय केलं असतं? तुम्ही काय मागितलं असतं? काय मागायचं सोडा, थरथर थरथर सगळे कापले असते आणि जोरदार स्तुती केली असती. भले तो हात दुखतो तरी मी हात वरती उचलून स्तुती करतो. बरोबर आहे का नाही? मी डोळे बंद करून स्तुती केली असती. पण दिसत नाही म्हणून माणूस काय बोलतो? हालेलुया 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 हालेलुया. बरोबर आहे का नाही? मग महत्वाचं तेच आहे की आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे जो आमचा साथीदार आहे आणि तोच पवित्र आत्मा आम्हाला मदतगार म्हणून दिलेला आहे आणि तोच पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो आणि तो कधी आम्हाला सोडून आम्ही जातो का नाही माहिती नाही. आम्ही जाऊ शकतो कारण आमचं लक्ष तिकडनं कधी कधी बाजूला होऊ शकते. बरोबर का नाही?
कधी कधी की जास्तीत जास्त? जास्तीत जास्त. आणि महत्वाचं हे आहे का जग त्याला पाहूच शकत नाही. मग तुम्हाला पण तो दिसतोय का? नाही, तुम्हाला दिसत नाही, पण कुठे ना कुठे तुम्ही त्याला तुमच्यामध्ये राहतो, म्हणून तुम्ही त्याचा आवाज ओळखता आणि त्याला तुम्ही ओळखता. तो व्यक्ती आहे, तो आमच्या बरोबर बोलतो. किती लोकांना आवाज ऐकायला येतो, कधी कधी वचन कोणचं ऐकायला येतं, इकडून येतं असं वचन ऐकायला, काहीतरी येतं का नाही येत? काहीतरी शब्द येतात का नाही येतात ना? मग कोण आहे तो जो आमच्या आतमध्ये राहतो? आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा पण आम्ही त्याचा आवाज ऐकणार ना, तेव्हा तो आम्हाला योग्य प्रकारे मदत करायला नेहमी तयार असतो. तो कधीच नाही बोलत की आता मी तुला मदत करू शकत नाही. पुढे वाचा काय? तुम्ही त्याला ओळखता. तुम्ही त्याला ओळखता. कोण ओळखते? जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, ज्यांच्यामध्ये प्रभू पवित्र आत्मा वास करत आहे, त्यांना ते लोक, जो आत्मा त्यांच्या बरोबर वास करतो, त्यांना ते ओळखतात, त्याचा आवाज ऐकतात, म्हणून ते लोक त्याला ओळखतात. आज जर अनेक ठिकाणी गेले, पवित्र आत्मा कोण आहे विचारलं तर काय बोलतात माणसं? बरोबर आहे का नाही? अनेक लोकांना पवित्र आत्मा माहीतच नाही आहे. आणि सर्वात महत्वाचं जे कार्य या पृथ्वीवर आहे ते तर पवित्र आत्म्याचं आहे. आणि तो आमच्यामध्ये राहून आमच्याद्वारे कार्य करत आहे. म्हणजे जी पित्याची योजना आहे, जी प्रभूची योजना आहे, ती कार्य करण्यास, ती पूर्ण करण्यास आम्हाला काय करतो? तो पवित्र आत्मा मदत करतो. पण महत्वाचं आहे की आम्ही त्याचा आवाज ऐकतो, जो आमच्या मध्ये राहतो आहे, तुमच्या बरोबर राहतो आहे, तुमच्यामध्ये वास करतो आहे, तुमचं शरीर त्याचं घर आहे, आणि तो तुम्हाला प्रत्येक कार्यात पुढे जायला, प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत करायला 24 तास तयार आहे. पण आम्ही जातोय का? पुढे वाचा चला. कारण तो थोडं जवळ पकडा सिस्टर. तुमच्या बरोबर राहतो. कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील. पुढे मी तुम्हाला आता ऐका, तुम्ही कोण आहे? मी आहे एकटाच का तुम्ही पण आहे त्याच्यामध्ये? मी तुम्हाला म्हणजे प्रभू येशू तुम्हाला आणि मला काय सांगतो? अनाथ असे सोडणार नाही. काय नाही सोडणार? अनाथ म्हणजे काय? अनाथ म्हणजे काय? अनाथ म्हणजे काय? ज्याचे आई वडील नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कधी बघितलंय अनाथ पोर असतं? अनाथ पोर बघितलंय? त्या अनाथ पोराची काय अपेक्षा असते किंवा काय आशा असते का त्याला? हा, काही आशा असते त्याच्याकडे, काही अपेक्षा असते. तो एकच म्हणतो, कोणी भेटला, जर त्या अनाथावर कोणी प्रेम केलं तर त्याला काय होतो? भरपूर आनंद होतो. पण त्या अनाथाला संरक्षण असते का? हा, संरक्षण नाही आहे. पुढे भवितव्य, पुढे काय होणार आहे त्याची कोणी काळजी घेतलेली आहे का? नाही. त्याला काय भेटणार आहे पुढे, वारस काय आहे, कुठे काय आहे, त्याचं काय आहे का? नाही आहे. मग आम्ही जे होतो, जेव्हा पापामध्ये होतो, तेव्हा आम्ही कोण होतो? अनाथ होतो. आणि अनाथ या शब्दाचा अर्थ हाच आहे की ज्याचा बाप नाही आहे किंवा आई नाही आहे किंवा दोघे पण नाही आहेत. आणि दोघे जे आहेत, आई वडील, ह्या दोघांचं कर्तव्य काय असतं? काय असतं? जन्म द्यायचा. मग काय असतं? त्याचं पालन पोषण करून त्याला जे जे लागणार आहे, त्याच्या गरजा
पुरवायच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याचं पुढे काय आहे त्याच्याविषयी ते नेहमी काळजी करतात. आणि महत्वाचं म्हणजे जे आई वडील असतात ते स्वतःच्या जीवापेक्षा दुसऱ्याची काय करतात, काळजी करतात. आता एक आई माझ्याकडे आली आणि ती आई सकाळी सकाळी येऊन जाम रडत होती. का रडत होती माहितीये? कारण ती सांगते माझा मुलगा दारू पितो, बरोबर आहे. आणि ती रडू लागली. का रडू लागली? ती का रडत होती? कारण ती प्रेम करते मुलावर, या ती मुलाचं चांगलं इच्छित आहे, की ती मुलगा तिचा दुश्मन आहे म्हणून ती तसं रडत होती? ती मुलाचं चांगलं बघते आणि तिला माहिती आहे की मला माझ्या मुलासाठी जे पुढे त्याला भेटणारा जीवन आहे ते कसं असायला पाहिजे, चांगलं. आणि ही आई त्या मुलासाठी काही पण करायला तयार होते का नाही? आणि जो बाप असतो तो पण तुम्ही बघा, कधी कधी असं होते का त्याच्याकडे खायला नसते पण तो काय करतो, देतो का नाही देत? आणि महत्वाचं म्हणजे आई वडील आणि वडील ज्याला आहे त्याला खरं बघायला गेलं तर एक आधार असतो का नाही त्याच्या जीवनात, बरोबर आहे. मग प्रभू इथे काय सांगतो, अनाथ म्हणजे मी कोणाला पाठवत आहे तुमच्यासाठी? मग पवित्र आत्मा आमचा कोण झाला, पिता झाला का नाही झाला? कारण पवित्र आत्मा प्रभू सांगतो की तुम्ही हरवलेल्या मेंढरासारखे इकडे तिकडे फिरत आहात, तुम्हाला कोणी वडील नाही आहे. म्हणजे पृथ्वीचा वडील आहे पण जो स्वर्गाचा बाप आहे, स्वर्गीय पिता, तो तुमच्यामध्ये नाही आहे. मग तुम्ही कसे फिरत आहात, हरवलेल्या मेंढरासारखे. एक उदाहरण देतो तुम्हाला, असं का होते. आता समजा ही मुलगी आहे ना, हिला समजा टीचरने सांगितलं बाय उद्या शाळेमध्ये फी भरायची आहे, उद्या फी घेऊन ये. ही कुठे जाणार पहिली? आईकडे. आई कामाला गेली तर कुठे जाणार? वडिलांकडे. आणि वडिलांना सांगितल्यानंतर ती काय करते, टेन्शन करते आणि विचार करते डॅडी फी भरेल का नाही भरणार, बरोबर का नाही? काय बोलताय, असं तर मला नाही वाटत. तुमची मुलगी आहे, मुलं आहे? मुलगीला जर टीचर बोलली शाळेत की मला उद्या फी पाहिजे आहे, उद्या फी आणा, तर मुलगी कामाला जॉब शोधायला जाते का? मग ती काय करते, आई वडिलांनाच का जाऊन सांगते, बाजूच्या घरात का नाही सांगत? हा, पण का? कारण तिला भरोसा आहे आई वडिलांच्या प्रेमावर आणि तिला माहिती आहे का ते दोघं आहेत ते माझी काळजी घेत आहेत. मग आमच्या जीवनात आम्हाला जो दिलेला आहे तो आमचा कोण आहे, हा पिता, बरोबर आहे का नाही? मग आम्हाला जर काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही ह्या पित्याला विचारत आहोत, ह्या पित्याबरोबर बोलत आहोत का आम्ही बाजूवाल्याच्या घरात जाऊन विचारतो काय करायचं? जास्तीत जास्त कुठे जातो आम्ही? एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा ही मुलगी आहे, समजा ही नीती आहे, नीती, बरोबर आहे. आता ही मुलगी इकडे आहे, तिची मम्मी पण या ठिकाणी बसलेली आहे आणि तिच्या मम्मी समोर ती बोलते सर्वांना, ही बघ ही आहे ना, ही माझी मम्मी आहे. आता तिला मम्मी बोलल्यावर तिला काय वाटणार, किंवा तिला डॅडी बोलल्यावर तिला काय वाटणार, जो खरोखरचा डॅडी आहे? असं काय, मी प्रवचन नाही करत आहे, मी तुम्हाला देत आहे काहीतरी वचन, बरोबर आहे का नाही? मग काय वाटणार? एक मुलगी स्वतःच्या बापाला सोडून दुसऱ्याला बाप बनवते, मग त्याचा अर्थ काय झाला? काय वाटणार? वाईट वाटणार नाही, तो तर बरोबर आहे का नाही? आता ही बाय आहे, ही जी मुलगी आहे ही कुठे गेली? झोपली?
झोपली. आता ती मुलगीनी समजा तिला बोलली ही माझी मम्मी आहे, तर काय होणार? ती बोलली मला आज तुझ्या बरोबर नाही यायचं, आज मला हिच्या बरोबर जायचं, काय होणार? कुठेतरी लागणार का नाही लागणार? हा, चला एक छोटीशी कथा बायबल मध्ये आहे, तुम्ही बघा घरी जाऊन ती. आणि एवढी सुंदर कथा आहे ना ती. अध्याय आहे तो होशे करून लिहिलाय, होशे. बरोबर आहे, एवढी मस्त आहे ना का तुम्ही बघितलं तर तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. सांगू मी काय कथा आहे? रागवणार नाही ना? तसं प्रभूने लिहिली आहे तिथे, म्हणून मला काय, मी सांगायचं काम करतो. चालेल का ना? समजा एक पुरुष आहे, बरोबर आहे, एक पुरुष आहे. स्त्रीच घेऊया ना, स्त्री घेतलं तर चालेल ना? समजा ही बहीण आहे, ही बहीण आहे. आपल्याला किती नवरे असतात? एक, बरोबर आहे. आता समजा ह्या बाईचा नवरा, ती त्याची बायको आहे आणि तिच्या बरोबर काय त्याचं नातं आहे. आणि जेव्हा ही बायको समोर आहे आणि नवरा बोलतो, दुसऱ्या बाईवर हात ठेवतो आणि सांगतो तू माझी बायको आहे, हिचं काय होईल? काय होईल तिचं? काय होईल? काय होईल? अरे तू कशाला असते, तुमचं काय वराड झालंय? काय होणार? काहीतरी होणार का नाही होणार? होणार ना. काय होणार? राग येईल काय? ती जाऊन आत्महत्या पण करू शकते, बरोबर आहे ना? कारण का तिचा तिच्यामध्ये काय आहे? जीव आहे. तिचं पूर्ण जे काही आहे ते त्या बायकोमध्ये, नवऱ्यामध्ये तिने लावलेला आहे. आणि तोच नवरा सांगतो तू माझी बायको नाही तर ती माझी. काय होईल या बायकोचं? काहीच नाही होणार. काय होणार? पण मग तसंच हा जो पिता आहे ना, तो सांगतो मी नवरा आहे आणि तुम्ही माझी सर्व बायको आहात. आणि तुम्ही जेव्हा, जो मी तुमच्यामध्ये तुमचा नवरा राहत आहे आणि तुम्ही मला सोडून, नवऱ्याला विचारायला सोडून जेव्हा दुसऱ्या बायकोला विचारता, तर मला काय होते? बरोबर आहे का नाही? मला काय होते जेव्हा तुम्ही मला सोडून दुसऱ्या बायकाकडे जाता? हे बायबलची अध्याय आहे आणि ते लिहा, वाचा. त्याच्यात एवढं सुंदर लिहिलेलं आहे ना का तुम्ही बोलाल. तो पिक्चर सुद्धा आहे आणि अक्षरशः ज्याला समजला ना तो रडेल. होशेचं पूर्ण पुस्तक आहे ते. हा, कामाला लावलं मी तुम्हाला, बरोबर आहे का नाही? तसंच हा जो स्वर्गातील पिता, पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन, जो स्वतः येशू आहे, बरोबर आहे का नाही? आता तो पवित्र आत्मा काय सांगतो? मी तुम्हाला, प्रभू येशू काय सांगतो? मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तर मी तुमच्याकडे. पण तो पाठवणार आहे पवित्र आत्म्याला. म्हणजे पवित्र आत्माच कोण आहे? येशू आहे. आणि पवित्र आत्माच कोण आहे? देवपिता पण आहे. आणि जर तो आत्मा आम्हाला त्यांनी अनाथ असं टाकलेलं, उदाहरण देतो, तुमचं उदाहरण घेऊ, चालेल ना? आता समजा ही ताई आहे ना, हिने काय केलं, म्हणजे समजा एक पुरुष तिला भेटला आणि त्याच्यावर तिला दया आली. तो एकटाच होता आणि हिचं पण लग्न नाही झालंय आणि त्याचं पण लग्न नाही झालं. तर तो इकडे तिकडे फिरण्यापेक्षा हिने विचार केला की मी ह्याच्याशी लग्न करते आणि आम्ही दोघं प्रेमामध्ये एक संसार मांडू. कारण त्याच्याकडे पण काय नव्हतं, तो पण असा चिखलात पडायचा, गटारात लोळायचा. म्हणून तिने विचार केला की आता त्याच्याबरोबर मी काय करते, संसार मांडते. आणि जसं संसार मांडू लागली, जीवन झालं त्याचं चांगलं. पण आता जसं जीवन झालं, आता एक दिवस ह्याच बहिणीने बघितलं की माझा नवरा दुसऱ्या कोणा एका बाई बरोबर फिरत आहे आणि लोकांना सांगतो ही माझी बायको. आता हिचं काय होईल?
तिने त्याला आधार दिला का नाही, त्याच्यावर प्रेम केलं का नाही, बरोबर आहे ना. पण गेला कुठे तो दुसऱ्याकडे. जी स्थिती तिची होते, कारण का तिने एवढं प्रेम केलंय जे माणसाचं आहे, तरी तिचं काळीज काय होऊन जाते, ते पाहून फाटून जाते, बरोबर आहे ना. पण त्याच प्रकारे देवाने आमच्यावर केवढं प्रेम केलं, एवढंच केलंय का कधी मोजूच नाही शकत, मोजू नाही शकत. आणि तो स्वतः देव पिता आत्मा बनून आमच्या हृदयामध्ये आता राहतो आणि तो सांगतो, मी तुझा पिता आहे, मी तुझा नवरा आहे आणि आज तू माझ्याकडेच आहे का मी तुझ्या मध्ये असून तू दुसऱ्याला नवरा केलेला आहेस, की तू दुसऱ्याला पिता केलेला आहेस? असं तर नाही ना. आम्ही दुसऱ्याला पिता केलेला आहे का दुसऱ्याला नवरा केलाय का? कारण आमच्यामध्ये तर तो आहे आणि तो सांगतो, मी का तुझ्याकडे आलो, पिता बनून तुझा नवरा बनून मी का तुझ्याकडे आलो आहे, का आलेलो आहे? ह्यासाठी आलो आहे का तू होतीस, काय लिहिलंय तिथे, मी तुमच्याकडे येईन. अनाथ. काय होती आपण काय होतो, अनाथ. आपलं कोणी होतं का? कोणीच नव्हतं. भले जगामध्ये सर्व दिसत होतं, पण कोणी असं नव्हतं जे आमचा काय करतील, आम्हाला आधार देतील, बरोबर आहे का नाही. आम्ही पण असंच करत होतो, इकडे जा बटन दाब, तिकडे जा बटन दाब. हा, आम्ही पण तेच करायचो. आम्हाला पण लक्ष देणार कोणी नव्हतं. पण जसं आम्ही भटकलो, जसं ती बाई येऊन त्याला घेऊन गेली, तसंच आमचा पिता आणि पवित्र आत्मा आम्हाला कुठे घेऊन आला, प्रभू येशूच्या राज्यात घेऊन आला. पण आम्ही काय करतो, त्या पित्याबरोबरच आहोत, त्या पवित्र आत्म्याबरोबरच आहोत का आज आम्हाला दुसरा पिता केलेला आहे, कोणाला आम्ही केलाय का? मग आम्ही आज अनाथ आहोत का आमच्या निर्माण करता आमचा पती आहे आणि आमचा आई वडील पिता सर्व आमच्या बरोबर आहे का आम्ही अनाथ आहोत? हा, आमच्या बरोबर आहे. पण आम्ही अनेकदा जेव्हा आमच्यावर समस्या येतात तेव्हा आमचं लक्ष कशावर जाते, आमचं कोण नाही, आम्हाला वडील नाही, आम्हाला आई नाही, आम्हाला नवरा नाही. पण प्रभू काय सांगतो, मी कोण आहे तुझा, मी तुझा निर्माण करता आहे, मी तुझा उत्पन्न करता आणि मी तुझा पती आहे. आणि खास करून नव्या करारात तो आमचा काय आहे, पिता आहे, बरोबर आहे का नाही. मग आम्हाला अनाथ असं सोडलेलं आहे, आम्हाला भटकत असं सोडलेलं आहे, की हरवलेले लोक म्हणजे ज्याचं काही योजनाच नाहीये ज्याच्या जीवनात, ज्याचं संपूर्ण जीवनाचं काही गॅरंटी नाहीये, त्याला कोण विचारत नाही, असं सोडलेलं आहे का आम्हाला पिता आहे? कोण आहे? पिता आहे का नाही आहे? आता ही मुलगी आहे, हिला जर कोण लोक मारायला आली, पहिलं ही घाबरणार का? घाबरणार. कुठे जाणार पहिली? वडिलांकडे, बरोबर आहे का नाही. का ती वडिलांकडे जाते, का वडिलांकडे जाणार ती? कारण तिला ठाऊक आहे, तिला भरोसा आहे का मी जेव्हा माझ्या पित्याला हाक मारणार तो मला काय पण करून वाचवणार, म्हणजे वाचवणारच आहे. पण आम्हाला भरोसा आहे का जो आत्मधी पिता आहे त्याच्यावर? आणि केवढा लांब राहतो तो पिता, पवित्र आत्मा केवढा लांब राहतो, किती लांब आहे, केवढ्या जवळ आहे, एकदम म्हणजे बोलतात आमच्या मध्येच आहे. पण आम्ही जो मदतगार आम्हाला आमचा पिता आहे, ज्यांनी आम्हाला जेव्हा आम्ही अनाथ होतो, ज्या वेळेला आम्हाला आधार दिला, ज्या वेळेला आम्हाला कोणी विचारत नव्हतं, तेव्हा त्यांनी आम्हाला जवळ केलं, बरोबर आहे. जेव्हा आम्ही
पापात होतो तरी पण त्यांनी आम्हाला जवळ केलं. आम्ही पापामध्ये होतो, श्रापात होतो, तरी त्यांनी आपल्यासाठी एक त्याचा एकुलता एक पुत्र दिला आणि त्या पुत्रावरील विश्वासाच्या द्वारे आमच्यामध्ये तो पवित्र आत्म्याद्वारे स्वतः येऊन केलं त्यांनी वास केलेला आहे. पण आमच्या जीवनात आम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आम्ही आता अनाथ असं नाहीये. अनाथ माणूस काय असतो नेहमी आतमध्ये काय असते, त्याच्या भीती असते की माझं पुढे काय होणार. तो कधी आनंदी दिसेल का? तो कधी आनंदी दिसतो का? हा, तो कधी आनंदी दिसत नाही. का नाही दिसत? का दिसत नाही तो आनंदी? का दिसत नाही? एक उदाहरण देऊ तुम्हाला. देऊ का? देऊ ना. आता ती मुलगी तिथे काय झाली, पडली. तो वारल्या कोण तिचा? कोण आहे का? कोण नाही आहे. पण त्या वारल्याने लगेच त्याचा जीव काय झाला, उठला का नाही उठला? का उठला? त्याच्या काळजाला कुठेतरी ते लागलं आणि तो उठला. बरोबर आहे का नाही? मग त्याच प्रकारे आम्ही जेव्हा पडायला जातो तेव्हा आमचा पित्याचं लक्ष आमच्याकडे आहे का नाही आहे? मग आम्ही पडायला झाल्यावर तो बोलणार खड्ड्यात जा असं बोलणार. मग काय करणार? वारल्या कुठचा माणूस आहे? पृथ्वीवरचा. पिता कोण आहे? स्वर्गातला. आणि त्या पित्याचं प्रेम महान आहे की आपलं मनुष्याचं प्रेम महान आहे? पित्याचं प्रेम. पण मनुष्य जर एवढी धावपळ करू शकतो, त्याच्या काळजाला जर एवढं लागू शकतो, तर आमच्या मध्ये जो आम्हाला मदतगार दिलेला आहे, पवित्र आत्मा दिलेला आहे, त्याला किती लागत असेल आपल्यासाठी. तो काय करत असेल? करत असेल का नसेल? आणि तो करतो आणि तो वाट बघतोय त्याला आपली मदत करायची आहे आणि इतके वर्ष तो करत सुद्धा आहे. पण फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आमच्या मुखाने आम्ही त्याला मदत करण्यासाठी प्रभू येशूचे शब्द दिलेले नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला अनाथ असं टाकलेलं नाहीये. म्हणून पहिला हा विचार काढून टाका. जर तुमच्या मनात असेल आम्हाला कोणी विचारत नाही, आम्हाला आमच्या नातेवाईकांनी सोडलेलं आहे, आमचे घरातले आम्हाला विचारत नाही. मला पण पहिले असे विचार यायचे. आता मला विचारत नाही तर आनंद होतो. का आनंद होतो? का आनंद होतो? पवित्र आत्मा बरोबर. हा, पवित्र आत्मा बरोबर. पवित्र आत्मा बरोबर आहे. नाही, आनंद यासाठी होतो कारण ते चिन्ह आहे का आम्ही कोणापासून आलो? प्रभू पासून आहे. आणि जे जे प्रभूच्या मागे जातात त्यांच्यावरती पाळी येते. पण मला असं कोणी टाकलेलं नाही. मी उदाहरण दिलं, नाही तर बोलायला असं कोणीच नाही. आपलं भरपूर आहे आणि प्रभू येशू आहे, बस झालं, काम फिट. काय झालं का आवाज कोणाला द्यायचा? आतमध्ये आहे. काय झालं बोल, असं असं झालंय. आता ही मुलीला काय झालं, ही डॅडीला सांगते आणि ती परत टेन्शन घेऊन बसते का आनंदाने खेळते? आम्ही प्रार्थना केल्यावर किती वेळा टेन्शन घेऊन बसतो, माझा पिता करेल का नाही करेल. आपण प्रभूला सांगतो ना, हे झालं, ते झालं, ते झालं, ते झालं. पहिली गोष्ट तर त्याला सांगायची गरजच नाही. त्याला समजत नाही का? हा, एक बाई जाऊन प्रार्थना करते, माझा ना हात सुजला आहे. मग त्या पित्याला दिसत नाही तुझा हात सुजला. दिसते का नाही? दिसते, दिसते. उलट तुम्ही त्यांनी काय केलेलं आहे पित्याने माझ्यासाठी, त्याच्या बरोबर जेवढं नातं तुम्ही कराल, त्या पवित्र आत्म्याला बोलाल की मला शिकव, मला समजायचंय की मी अनाथ होती पण आज तू माझ्यावर काय प्रेम केलेलं आहे, तू मला कुठून शोधून आणलेलं आहे आणि तू मला कशासाठी जवळ केलेलं आहे, माझ्यासाठी तू काय योजना केली. एक बाप जर आहे तर तो आताच प्लॅनिंग करतो का नाही की मला ह्या शाळेत टाकायचंय, त्या कॉलेजला टाकायचंय, तिला डॉक्टर बनवायचंय, तिला टीचर बनवायचंय, वकील बनवायचं, आताच करतो. बरोबर आहे ना? आणि ह्या प्रभूने पण, या पवित्र आत्म्याने पण आमच्या जीवनात एक काय केलेली आहे,
योजना केलेली आहे. पण आमचं लक्ष कुठे आहे? आतमध्ये जो मदतगार आहे त्याच्यावर आहे का आमचं लक्ष घर 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 चाललंय? कसं आहे? जर घर 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 आहे तर जीवन पण कसं होणार आहे? घर 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 घर. बरोबर आहे का नाही? तर आम्ही किती लोक इथे आता अनाथ आहेत? कोणच नाही. मग आम्ही जर अनाथ नाही तर आम्हाला कसं राहायला पाहिजे? प्रभू, आज तू आमच्या मध्ये आहेस. दिवस रात्र त्या पित्याबरोबर बोललं पाहिजे का नाही पाहिजे? जो आमच्या मध्ये आहे. आणि खास करून महत्वाचं म्हणजे त्याला फोन लावायची गरज नाही, ना व्हॉट्सअपची गरज आहे, ना इंस्टाग्रामची गरज आहे. डायरेक्ट इनबिल्ट फोन नाही, म्हणजे आतल्या आतमध्ये कॉन्टॅक्ट. पण आम्ही काय करतो? जे सोपं आहे तेच करत नाही. प्रॉब्लेम आला का तो फोनवर धाबा धाबा, ह्याला फोन लावा, त्याला फोन लावा, कुठून मदत येईल, कुठून मदत येईल, कुठून मदत येईल. कुठून मदत येत नाही. जो सर्वात महान आहे तो आमच्या मध्ये आहे का दुसरं कोण आमच्या मध्ये आहे? जो सर्वात महान आहे तो कुठे आहे? मध्ये. ज्याने या जगाची निर्मिती केली, प्रभूचा शब्द घेऊन, तो आमच्या मध्ये आहे. आणि तो आम्हाला सहाय्य करायला, मदत करायला 24 तास आमच्या बरोबर आहे. तो फक्त सांगतो की मला तुम्ही शब्द द्या. आणि तो शब्द जर प्रभू येशूच्या वचनानुसार आहे तर गॅरंटी आहे तो आमच्यासाठी काय करणार आहे? करणार म्हणजे करणार. पण तो करत नाही याचा अर्थ काय? आम्ही त्याला अजूनपर्यंत शब्द दिलेला, किंवा आम्ही कोणाला तरी दुसऱ्याला पिता म्हणून बोलवत आहोत. बरोबर आहे का नाही? आज आमचं सर्वात महत्वाचं म्हणजे जो आमचा सोर्स आहे, सोर्सला काय म्हणतात? स्तोत्र ना? सोर्स म्हणजे पुरवणारा. बरोबर आहे. जो आम्हाला पुरवणारा आहे तो कोण आहे? आमचा विश्वास कोणावर आहे? प्रभू आहे. जो पवित्र आत्मा आतमध्ये दिलाय तो करणारा मदत आहे का कोणी मनुष्य आहे? कोण आहे? पण आमच्या मनात कोण आहे? नक्की पवित्र आत्मा का? एक उदाहरण देतो तुम्हाला. मदर तेरेसाची होती ना, त्या मदर तेरेसाचं एक आश्रम मध्ये ती होती. तर त्या ठिकाणी ती प्रार्थना करत होती. ती भरपूर प्रार्थना करायची. आणि प्रार्थना करता करता एक दिवस त्यांना गरज होती आणि एका माणसाने 6,000 रुपयाचा काय आणून दिला? चेक आणून दिला. काहीतरी तारखेला चेक आणून दिला. समजा 12 तारखेला त्यांनी चेक आणून दिला. पुढचा महिना आला, परत ती प्रार्थना करत होती. आणि पुढच्या महिन्यात पण त्यांनी त्याच तारखेला 6,000चा चेक आणून दिला. पण तिसऱ्या वेळेला जेव्हा ती प्रार्थना करत होती, तिच्या डोक्यात होतं काय की तो माणूस येणार आहे आणि मला परत काय देणार आहे? चेक देणार आहे. आता हळूहळू तिचं लक्ष कशावर गेलं? प्रभूवरनं कोणावर गेलं? चेकवर गेला. आणि विश्वास कोणावर गेला? प्रभूवरच राहिला, स्वतःच्या पित्यावर राहिला, की आता तो जाऊन मनुष्यावर गेला? मनुष्यावर गेला. मग आम्ही कोणाला खुश करतो? आमच्या डोक्यात काय आहे? हा मनुष्य माझं काम करणार आहे म्हणून मी याच्यासाठी टाळ्या वाजवतो. होते का नाही? होते. पण मी तर म्हणतो मला कोणी काही करत फरक नाही पडत. माझं तर एकच लक्ष आहे, माझ्यामध्ये माझा पिता आहे, पवित्र आत्मा आहे आणि 24 तास तो माझ्या बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? आणि जर तो 24 तास बरोबर आहे तर मला कशाची भीती आहे का? काय होणार आहे? तू बघ. आता जसं ती पडली तसं वाढल्या धावून आला तर माझा पिता धावून नाही येणार, तुमचा नाही येणार वाटते. जो पवित्र आत्मा आहे तुम्हाला सहाय्य नाही करणार का नाही करणार? मग आमच्या जीवनात जेव्हा त्या मदर तेरेसाला तिसऱ्या वेळेला तो माणूस आला, ती बोलली या पुढे तू इकडे चेक आणायचा नाही. का बोलली ती? कारण तिला समजू लागलं. ती सांगते मला
मनुष्यावर भरोसा ठेवून नाही, तर मला माझ्या प्रभूवर भरोसा ठेवून जगायचं. आणि आमच्या जीवनात आम्ही कशावर भरोसा ठेवला आहोत? आमची मदत ह्याच्याकडून येणार आहे, त्याच्याकडून येणार आहे, तो आमचं काम करतो, तो आमचं हे करतो, त्याच्यावर अवलंबून आहो, की आमचं काम आमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे आणि जो आमचा पिता आहे तो करणार आहे याच्यावर आहे? कशावर असतं आमचं लक्ष? आणि ज्याच्याकडे पिता आहे, जो स्वर्गातील पिता आहे आणि त्याच्याबरोबर आपलं नातं घट्ट झालेलं आहे, आता आम्हाला काय गरज आहे? कशाची गरज आहे? आणि त्यानेच आम्हाला पवित्र आत्मा दिलाय, तो आमच्यामध्ये वास करतोय आणि तोच पवित्र आत्मा आम्हाला दिवस रात्र मदत करायला तयार आहे. आता एक उदाहरण देतो. मी इकडे आलो, बरोबर आहे, मला बोलायचं आहे, बरोबर आहे, मला नाही माहिती काय बोलायचं 1 तास, मला नाही माहिती 1 तास काय बोलू, 2 तास, मला इथे रात्रभर उभं केलं ना तरी मला माहिती आहे काय प्रॉब्लेम होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? कारण बोलणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. मग हा पवित्र आत्मा आता मला मदत करतोय का मला टाकून पळाला कुठे? हा, मदत करतोय. मग इतका उत्तम मदतगार तुम्हाला दिला आहे का तुम्ही फक्त पाऊल तर उचला त्याच्यावर भरोसा ठेवून, तो कधीच तुम्हाला टाकणार नाही. पण आम्ही पाऊल उचलत नाही, याचा अर्थ काय? की आम्हाला आमच्या पित्यावर, आम्हाला जो आतमध्ये वास करत आहे, ज्याने आम्हाला अनाथ असताना आसरा दिला, आज आम्हाला असं झालंय की जो ज्याने आसरा दिलाय त्याच्यावरच भरोसा नाहीये की आम्ही पडल्यावर तो काय करेल. बरोबर आहे का नाही? म्हणून आमच्या जीवनात, आता उदाहरण देतो तुम्हाला. आपण जाऊया मत्तई अध्याय 10 वचन 20 मध्ये जाऊ. चला. मत्तई 10:20 काढा, वाचा याच्यात कोणीतरी. बोलणारा आहे. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या ठाई कोणाचा आत्मा आहे? मग आता तरी समजलं पवित्र आत्माच कोण आहे? आमचा. कोणाचा आत्मा आहे? अरे बोला, परत वाच बाबा, परत वाच. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा कोणाच्या पित्याचा आत्मा? तुमच्या म्हणजे कोणाच्या? आमच्या पित्याचा म्हणजे आमच्या स्वर्गातील बापाचा आत्मा कुठे वास करत आहे? आणि तोच आहे पवित्र आत्मा. आणि तिकडे प्रभू सांगतो की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. म्हणजे तो आत्मा प्रभू येशूचा पण काय आहे? आत्माच आहे. म्हणजे प्रभू येशू आणि पिता आणि पवित्र आत्मा तिघे कुठे आहेत? मध्ये आहेत. आणि परत वाच बाबा. कारण बोलणारे तुम्ही नाही. कोण नाही? तुमचं मला नाही माहिती, पण बोलणारा तर मी नाही हे मला माहिती. बरोबर आहे का नाही? कारण बोलणारे तुम्ही नाही, मी नाही, तर मला मदत करणारा कोण आहे? पित्याचा आत्मा. पुढे वाच. हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे. कोण आहे बोलणारा? पित्याचा. आता किती लोकांना या ठिकाणी प्रवचन करायला भीती वाटते.
अच्छा, एक उदाहरण देतो. कोण इथे बाप आहे? बाप 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 वडील वडील दोघच आहे? आहे ना? अरे ते तरी हात वर करा, त्याला पण लाजता तुम्ही, काय बोलायचं आहे ना? तुम्ही लहान असताना कधी असं मुलाला हवेत उडवलंय का? हा, उडवून पकडलंय का? जेव्हा तुम्ही उडवता तो मुलगा हसतो का रडतो? घाबरतो का? का नाही घाबरत? तो मजा घेतो. का मजा घेतो? कारण त्याला माहिती आहे का मी जरी उडवतोय तर तो बाप मला सोडणारा नाहीये. तो परत तो पकडणार म्हणजे पकडणारच आहे. तो मला काही होऊ देणार नाही. तर आता जर हा पिता मला सांगतो की तुमच्या ठाई बोलणारा मी आहे, तुम्हाला जाऊन फक्त उभं राहायचंय. ते काय बोलायचं त्याच्यासाठी मदतगार म्हणून पण मी आहे, तुम्हाला जाऊन फक्त. आणि तुम्ही इथे गेले आल्यावर मग माईक दिल्यावर हसणार का रडणार? काय करायला पाहिजे? अरे पिता सांगतो तुला जाऊन उभं राहायचंय, मी बोलणार आहे तुझ्या जागेवर, मी तुला मदत करणार आहे का? तुला काय बोलायचं आहे? मग तुम्हाला विश्वास आहे का पित्यावर? अरे बोला, काय चुकीचा प्रश्न आहे का? पिता आमच्यामध्ये वास करतो आणि बोलतो जा बेटा तू उभा राहा, बाकीचं मी बघतो काय करायचं ते, मी तुला मदत करतो. मग जाणार का नाही जाणार आपण? हा, मग तेच तर तिथे बोलतोय तो वचनात. आता का तो समोर येऊन बोलेल तुम्हाला? जे काही तो बोलतो, जे काही पवित्र आत्मा आम्हाला सांगतो तो त्याच्या वचनाद्वारेच सांगतो. आणि तो स्वर्गातील पिता पण वचनाला सोडून कधीच बोलत नाही. तो नेहमी आपल्याला कशाद्वारे बोलतो? कशाद्वारे बोलतो? वचनाच्या द्वारे. मग त्याच्या शब्दावर जो व्यक्ती विश्वास ठेवतो तो उठून येऊन प्रवचन करायला चालू करेल का नाही? करेल. पण जो विश्वास नाही करत, 1.5 वर्ष झाले 2 वर्ष झाले इथेच बसेल आणि काय बोलेल? काय बोलेल? काय झालं, थंडी लागायला लागली का? बरोबर आहे का नाही? तर ज्या माणसाला विश्वास नाही आहे का माझ्यामध्ये मदतगार आहे, तो कधी त्याची मदत मागेल का? आता त्या दिवशी मी त्या सिस्टरला बोललो, त्या दिवशी सकाळी तुम्हाला साक्ष द्यायची, बरोबर आहे? तर तिला सुचत नव्हतं कसं द्यायचं, काय द्यायचं. तिने लिहून घेतलेलं पण ते तिला सुचत नव्हतं. गॅरंटी आहे तिला कधी अचानक दिलं तर काय होते? धक 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 होते का नाही? पण तिला तिच्या नवऱ्याने सांगितलं, काय सांगितलं? जेव्हा तू जाशील तेव्हा साक्ष देताना माझी आठवण कर. हा, मी होतो तिथे, त्यांच्या घरातच होतो, ते लिहित होते. मला ते बोलले तिला की जेव्हा पण तू जाशील ना माझी आठवण कर. असंच बोलले असेल का नाही? असं नाही बोलले. ते काय बोलले माहितीये तिला? का काही घाबरू नको, तू जेव्हा पण जाशील पवित्र आत्म्याची मदत माग. काय माग? पण तिने व्यवस्थितरित्या दिलं. ती जी जास्त जे लिहिलेलं ते बघितलंच नाही. हा, तोंडाशी म्हणजे सगळे तोंडाशीच बोलतात, पण तिने बघितलं नाही. बरोबर आहे का नाही? हा, मग आता जोपर्यंत आम्ही पाऊल उचलत नाही का पित्याचा आत्मा माझ्या बरोबर आहे, तोपर्यंत तो मला कसं मदत करायला येईल? कसं येईल? उदाहरण चालू झालं काय आपलं? काय झालं इथे? कुठे चालू आहे? चालू करायचं.
मार्क अध्याय नाही, पहिलं हे काढ, 10-20 काढ मत्तय. ते बघू दे त्यांना, म्हणजे अजून जास्त विश्वास वाढेल. नाही तर बोलेल हा काय पण बोलतो, बरोबर का नाही? वाचा. कारण बोलणारे तुम्ही नाही तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा. ऐका, आता किती लोकांना स्वर्गातील पिता आहे? हात वर करा. नाही आहे का नाही आहे? आता किती लोक पित्यावर विश्वास ठेवतात, त्याच्या प्रेमावर? हात वर करा. किती लोक विश्वास ठेवतात ह्या पित्याने जो स्वर्गातील आहे, तर त्याने आम्हाला पाण्यात ढकललं तर परत तो आम्हाला वाचवायला येईल? किती लोक विश्वास ठेवतात? अरे करा, ठेवतात का नाही? येईल का नाही वाचवायला? मग हाच पिता जर तुम्ही इथे येऊन उभं राहिले तर तुमच्याद्वारे बोलेल का नाही बोलेल? या गोष्टीवर विश्वास करता का? कारण का काय आहे, पाण्यात ढकलणं बोलला तर इथे कुठे पाणी नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कोण फेकणार नाही, बरोबर आहे? पण इथे काय लिहिलंय? कोणाचा आत्मा आम्हाला मदत करतो? पित्याचा आत्मा. आणि महत्वाचं म्हणजे घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण पित्याचा आत्मा सांगतो तुम्हाला 24 तास मदत करायला मी तुमच्या बरोबर आहे. आणि प्रभू येशूने मला त्यासाठीच तुमच्याकडे पाठवलं आहे. बरोबर आहे का नाही? आता अजून एका ठिकाणी बघूया, चला. मत्तय अध्याय, मार्क अध्याय 18-20 काढा, नाही 16-20 काढा. हा वाचा. त्यानंतर त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. ऐका, कोणी घोषणा केली? शिष्यांनी केली का नाही केली? मग शिष्यांचं काम काय होतं? चमत्कार करायचं का घोषणा करायचं? कोणी केली घोषणा? शिष्यांनी केली. आणि पुढे काय झालं? प्रभू त्यांच्या बरोबर कार्य करत होता. काय करत होता? कोण करत होता? आता इथे प्रभू एकटा करत होता का शिष्य पण करत होते? सुवार्ता कोणी सांगितली? पण ती सुवार्ता सत्य आहे हे पटवून देण्यासाठी कोण कार्य करत होता बरोबर? पवित्र आत्मा, प्रभू येशू. मग आमच्यामध्ये पण जे आहे पवित्र आत्मा, तो आम्हाला असंच सोडेल का? आम्हाला जेव्हा आम्ही पाऊल टाकणार घराच्या बाहेर किंवा प्रभूच्या कार्यासाठी, तेव्हा तो आम्हाला मदत करणार. आणि मी तर बराच अनुभव घेतलेला आहे, बराच अनुभव घेतलेला आहे की प्रत्येक कार्यात पवित्र आत्मा मला काय करत आहे? सहाय्य करतो. काय बोलायचं माहिती नाही, कसं बोलायचं माहिती नाही, कधी बोलायचं माहिती नाही. एक उदाहरण देतो. प्रवचन पाठ करायला टाइम लागतो का पवित्र आत्म्याची मदत मागायला टाइम लागतो? हा, पाठ करायला. पण पवित्र आत्म्याची मदत मागायला टाइम मग लागतो का? केवढं सोपं आहे. पित्याला बोलायचं, पित्या आता मदत कर, मी उडी मारत आहे, मला पकड. नाही पकडणार? पकडणार. पण आमचा विश्वास जो मदतगार आमच्यामध्ये दिला आहे त्याच्यावर आहे का? त्याच्या बरोबर आम्ही बोलतोय का? त्याच्या बरोबर 24 तासामधले किती तास काढतो आम्ही? 24 तासामधले किती तास त्याच्या बरोबर काढतो? किती तास काढतो? मी तुम्हाला खरं सांगू, पवित्र आत्मा हा टॉपिक जो आहे ना, बऱ्याच लोकांना समजत नाही. का माहिती आहे का?
का समजत नाही? कारण त्यांनी कधी त्याच्याविषयी ऐकलेलं नाहीये. आणि ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे का आमच्यामध्ये जो अति महान, ज्यांनी जगाची उत्पत्ती केली, जो आमच्या जीवनात आम्हाला मदत करण्यासाठी आलेला आहे, पण आम्हालाच नाही माहितीये की आमच्या बरोबर कोण मदतगार आहे. बरोबर आहे का नाही? आता उदाहरण देतो. समजा त्या डोंगरावर काळोखामध्ये तुम्हाला पाठवलं, तुम्ही जाणार का? हा, नाही जाणार. बरोबर आहे. आणि उदाहरण घ्या, मी बोललो तुमच्या पाठी 6 मिलिटरीवाले आहेत, पुढे 6 मिलिटरीवाले आहेत, यांच्या बरोबर डोंगरावर जा. आता जाणार का नाही जाणार? हा. आणि समजा मी तुम्हाला बोललो की हे मिलिटरीवाले तुझ्या बरोबर आहेत, जा, पण प्रॉब्लेम असा आहे का ते दिसत नाहीत. आता हा, का नाही जाणार? का नाही जाणार? दिसायला पाहिजे. प्रॉब्लेम तिथेच आहे तुमचा, का जोपर्यंत तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास. पण प्रभू काय सांगतो? वाचा योहान अध्याय 19 21 अध्याय 19 आहे वाटते बघा. वीस अध्याय 29 वाचा. 20 अध्याय 29. वीस अध्याय 29. येशूने त्याला म्हटले. येशूने त्याला म्हटले म्हणजे कोणाला म्हटले? आम्हा सर्वांना पण म्हटले का नाही म्हटले? हा, काय म्हटले? तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. तर आम्ही पण कधी विश्वास ठेवतो? जेव्हा डोळ्यांनी पाहतो. आणि थॉमसने पण काय केलेलं? जेव्हा पाहिलेलं तेव्हा त्याने त्याच्यावर काय ठेवला? विश्वास ठेवला. पण पुढे काय सांगतो प्रभू? वाचा. पाहिल्या वाचून परत वाचा सिस्टर. ते येशूने त्याला म्हटले. तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे हे धन्य म्हणजे काय? धन्य म्हणजे आशीर्वादित. मग पाहिल्यावर जे विश्वास ठेवतात ते आशीर्वादित आहे का जे बिना न बघता फक्त वचन जे लिहिलं आहे ते ऐकून पाऊल उचलतात ते धन्य आहे? हा, एक उदाहरण देतो तुम्हाला. बाई 1 मिनिट ये वर. उभी रे. तू इथे उभी रे. तू पण ये. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. आईला उभे राहा. आता प्रभू येशू काय सांगतो ते बघा. आता हिला पाहिजे मोबाईल आणि हिला पण पाहिजे मोबाईल. काय पाहिजे तुम्हाला दोघांना? मोबाईल. आता तुला जर कोणी मोबाईल दिला तर तू काय बोलशील त्याला? थँक्यू बोलशील ना, आणि आनंद करशील का नाही? बरोबर आहे. आता समज मी तुला मोबाईल दिला, बोल थँक्यू. कसं बोलली ही? हसत बोलली. बरोबर आहे. कारण हिला मोबाईल दिसला जो मी तिला दिला. बरोबर आहे. आता तुला पण काय पाहिजे? हात पुढे कर. हात पुढे कर. घे. दिला. घे. तिला दिसला का? नाही दिसला. पण प्रभू सांगतो जे हिला मोबाईल दिसल्यावर हिने केलं तेच हिला न बघता पण कृती काय करायची होती? जी हिने केली ती तिला न बघता तिला करायची. त्याला म्हणतात विश्वास. मग आता किती वेळा आम्ही न बघता हे काम करतो प्रभूच्या वचनावर? मग आता प्रभू सांगतो हिने बघितला आणि धन्यवाद दिला म्हणून ही धन्य आहे का? आता
नाही, पण हिने हात पुढे केला, हात पुढे कर. आता मी हिला बोललो हा घे मोबाईल. आता जसं हिला मी दिसला, हिने काय केलं, फक्त कल्पना केली अरे वा आयफोन आहे, आणि जोर जोरात उड्या मारू लागली. धन्यवाद धन्यवाद, मला मोबाईल दिला तुम्ही, थँक्यू थँक्यू थँक्यू. आता ही जी कृती आहे तिची, त्याला काय म्हणतात, विश्वास. आणि प्रभूला हा विश्वास पाहिजे का हा विश्वास पाहिजे? आमच्यामध्ये कोणचा आहे? तिथेच तर तुम्ही फसले गेले. आता मला पित्याने सांगितलं जा, मी तुझ्याद्वारे बोलणार आहे. दिसला का पिता? मी तुझ्यामध्ये राहतो, दिसतोय का? पण मी काय केलं, कृती केली त्याच्यावर. मग तसंच जेव्हा तुम्ही कृती करणार, तो विश्वास पाहून प्रभू म्हणतो का तुम्ही धन्य आहे, तुम्ही आशीर्वादित आहे. मग आमचा मदतगार जो प्रभू सांगतो तो आमच्यामध्ये आहे का नाही आहे? आहे. दिसतोय का? बसा बसा बाय. मग जेव्हा जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तुम्ही पाऊल जर उचलणार नसाल, तर मला वाटते लास्ट पर्यंत तुम्ही कधीच नाही उचलणार. कारण लास्ट पर्यंत काय तो तुम्हाला दिसणारा नाहीये. तो अनुभव केव्हा होतो, जेव्हा आम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो आणि पाऊल उचलतो, तेव्हा आम्हाला माहित पडते की प्रभू आम्हाला कशा प्रकारे सहाय्य करतो. कळते का नाही कळते? एक उदाहरण देतो तुम्हाला, चला सोपं उदाहरण. कधी कधी जेवण बनवतो ना मी, तर मला ते येत नसेल ना, तर मी पहिलंच म्हणतो प्रभू धन्यवाद, हे तू चांगलं केलेलं आहे. काय म्हणतो? चांगलं केलेलं आहे. आता ते चांगलं दिसतंय का मला? मी केलेलं आहे कसं लागतं ते मला माहिती आहे का? किंवा कसं होणार आहे ते माहिती आहे का? कारण अजून केलेलं नाहीये, पण काय म्हणतो, धन्यवाद येशू, हे जेवण चांगलं झालेलं आहे. बरोबर आहे. आणि त्याच विश्वासाने मी आनंदी राहतो, देवाला धन्यवाद देतो की जेवण चांगलं झालंय, चांगलं झालंय, चांगलं झालंय. आता मला तोच शब्द धन्यवादाचा घेऊन, तीच माझी आनंदाची कृती घेऊन पवित्र आत्मा मला मदत करणार की कशा प्रकारे मला ते चांगलं बनवायचं. काही डोक्यात जातंय का नाही जातंय? जातंय ना? नाही तर मला टोंग टोंग टोंग. बरोबर आहे का नाही? आता अजून एक उदाहरण देतो, सोपं उदाहरण तुमच्या भाषेमध्ये देऊ का? कम हिअर. या 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 या, काय प्रॉब्लेम नाही. या तुम्ही आईला उभे राहा. हा, अजून कोण येईल? बाई बाई ये, तू ये, तू ये. मला काहीतरी द्या, हे द्या. आता मी या दोघींचा काका आहे. काय आहे? थोडं थोडं पाठीचं, ती फोटो काढते ना तुमचा, काका आहे. बरोबर आहे का नाही? आता ह्या दोघी माझ्या भाची आहेत. कोण आहे? भाची. आणि ह्या दोघींना जायचंय 18 तारखेला, म्हणजे उद्या मद्रासला. कुठे जायचंय? तर मला या लोकांनी काम दिलंय तिकीट काढायचं. काय करायचं? तिकीट काढायला. तर ही आली, काका माझं तिकीट झालंय का तयार? तर मी तिला बोललो हे घे तुझं तिकीट, घे. आता ही काय बोलायला पाहिजे मला? थँक्यू, आणि आनंदाने जाईल. आणि नंतर काय करेल घरी जाऊन? पॅकिंग करेल. आता जे जे गेले ते लोकच बोलतात, काय करेल? पॅकिंग करेल. बरोबर आहे का नाही? आता हिला तिकीट हातात दिलं, हिने स्पर्श केला, पाहिलं, म्हणून हिला काय झाला? आनंद. आता ही तिकीट घेऊन गेली. आता ही बाय आली, मला सांगते काका माझं मद्रासचं तिकीट द्या, आलंय का? बोल हो आलंय ना. हे घे, जा उद्या पॅकिंग कर, उद्या तुझी गाडी 8 वाजता. तिकीट दिसते का? मग आता ही काय करेल? गडबडेल का नाही गडबडेल? का गडबडेल? तिकीट तिला दिसत नाही, पण प्रभू सांगतो की जरी तुला तिकीट दिसत नाही तरी तुला विश्वासाने
हे तिकीट आहे कल्पना करून तुला विश्वास ठेवायचा आहे. जे तुला काकाने जे मी हिला शब्द दिले की जा हे तुझं तिकीट आहे तेच घेऊन हिने आनंद केला, त्याला म्हणतात विश्वास. हिने तेच घेऊन जर घरी जाऊन बॅग पॅकिंग केली का माझं तिकीट आहे, माझं तिकीट आहे, माझं तिकीट दिलेलं आहे, मी चालली आणि पॅकिंग केली, त्याला म्हणतात विश्वास. जर ही नाही पाहिलं आणि शब्द बोलल्यात काकाने जा हे तुझं तिकीट आहे पण तरीही दुखी आहे, तर याचा अर्थ काय होतो की हिला जो काका मदत करणारा होता आणि जो काका तिच्यावर प्रेम करतो त्या प्रेमावर आणि काका मदत करणार आहे त्याच्या मदतीवर हिला विश्वास नाही आहे. तिला हे नाही समजत का काका माझ्या बहिणीला पाठवतो मला इथे का ठेवेल, त्यांनी पण मला तिथे जाण्याची योजना केलेलीच आहे. पण हिला विश्वास नाही येत आहे कारण हिला त्या प्रेमावर आणि जो आत्मा जो काका तिच्यासाठी मेहनत करतोय तिला पाठवणार आहे त्याच्यावर तिला विश्वास नाहीये. आणि जर विश्वास असेल तर ही जाऊन काय करायला पाहिजे, बॅग पण जशी हिने बॅग पॅक केली तिने पण काय केली पाहिजे, पॅक केली पाहिजे. बसा बसा. आता त्याच प्रकारे प्रभू सांगतो मी तुम्हाला अनाथ असं सोडलेलं नाही आहे आणि मी तुमच्यामध्ये येऊन वास केलेला आहे. आता जर तुम्हाला तो येऊन राहिला आहे जो तुमचा मदतगार आहे तो तुम्हाला दिसतोय का, नाही. मग दिसत नाही म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर बोललो नाही तर तुम्ही धन्य आहे का. पण दिसत नाही तरी तुम्ही त्याच्याबरोबर बोललं, त्याला अनुभव घेतला, त्याची सहाय्य घेतला, त्याची मदत मागितली तर तुम्ही काय आहे, धन्य आहे. कसं काय धन्य आहे. आता बघा एक उदाहरण. समजा मी तिथे बसलो आणि मी बोलतो प्रभू पवित्र आत्मा पाठव ना, प्रभू पवित्र आत्मा पाठव, मला ना प्रवचन करायचंय, प्रभू मला पण जायचंय, तो वाजल्या प्रवचन करते ना मला पण प्रवचन करायचंय, प्रभू पवित्र आत्मा पाठव. बरोबर आहे का नाही. असंच जर बोलत राहिलो तर मी कधी जाईन, कधी येईल तो आत्मा, कधी येणारच नाही. का मी बघतोय येतोय का कबूतर, कबूतर येतोय का, येतोय का. आणि मला वाटते लास्ट पर्यंत डोकरावर पण तिथेच बसलेलं राहील का येईल का येईल का येईल का. पण जर मी त्या वचनामध्ये गेलो, बरोबर आहे, त्या वचनामध्ये गेलो तर मला वचन काय सांगते, वाचा बघा 28-20 मत्तय अध्याय 28-20 वाचा. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्ही मला बोलवत राहा, मी एक ना एक दिवस तुमच्यामध्ये येईल. बरोबर का नाही. काय बरोबर वाचा, तुम्हीच वाचताय. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर आहे का बोलवा. मग जर मी तिथे बोलवत बसलो, ये मला प्रवचन करायचंय, पवित्र आत्मा मला ये मदत करायला, ये मला तू वरनं ये मला प्रवचन करायला, मला मदत करायला ये वरून, आणि मी वाट बघतोय मस्त कबूतर बिबूतर येईल, पण कोणच नाही आलं. असंच डोकरा झाला पण आलाच नाही. पण जर मी बायबल खोललं आणि मला प्रभूनी मी बोललो ये, त्याचं उत्तर मला त्यांनी काय दिलंय, जा तुला जे शिकवलंय ते तू शिकव, कारण युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या. आता दिसते का, बरोबर दिसते, पण आहे. आणि हे सर्वांसाठी आहे की तू फक्त जा, मी तुझ्या बरोबर आहे. आता हा पिता खोटं बोलेल का, हा मग त्यांनी बोललंय ते काय आहे, खरं आहे, तो आमच्या बरोबर आहे. आणि मला तर एवढं माहिती आहे पिता बरोबर असल्या वाचून हे कोणी करू शकत.
कसं काय माहिती? कसं काय माहिती? चला बघू आपण. एक लास्ट वचन घेऊ. योहान शुभवर्तमान अध्याय 3 वचन 4 वाचा. योहान शुभवर्तमान 3 तिसरा अध्याय 4 वचन घ्या. निकोदेम त्याला म्हणाला, 3 वाचा. 3 2 वाचा. हा वाचा. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून. कोण बरोबर असल्या वाचून? आणि इकडे जे आपल्याला वचन शिकवलं जात आहे ते प्रत्येक बंधन तुटत आहे, आजार बरे होत आहे, दुष्ट आत्मा निघत आहेत. तर का होत आहे? कारण इथे आमच्या बरोबर कोण आहे? लिहिलंय ना. ही कार्य जोपर्यंत देव बरोबर नाही, निकेतन जो होता तो कोण होता? शिक्षक होता. तो त्यांनी अभ्यास केला होता शास्त्राचा. पण तो सांगतो की आमच्याकडून ते कधी घडलेलं नाही प्रभू, जे तुमच्याकडनं घडलंय. आणि ह्यावरनं कळते का जर तुम्ही ही चिन्हे करता तर ह्यावरनं कळते का तुमच्या बरोबर कोण आहे? देव आहे. तर आपल्या इथे जर हे सर्व घडत आहे याचा अर्थ काय? आम्ही एकटे आहोत, अनाथ आहोत का आमच्या बरोबर देव पिता आहे आणि आम्ही पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करत आहे? काय आहे ते लिहिलंय का नाही लिहिलंय? लिहिलंय. मग आमचा विश्वास दिसतो का आम्हाला येशू आता आहे तो? म्हणून आम्ही विश्वास ठेवतो का नाही ठेवत? ठेवा. आणि विश्वास त्यालाच म्हणतात की जे दिसत नाही पण ते बायबल मध्ये लिहिलंय तर ते आहे म्हणजे आहे. आणि मी तर सांगतो माझं जीवन 3-4 वर्षात का बदललं माहितीये? जेव्हा मी येशू मध्ये आलो त्याचं कारण हेच आहे का मला इथे बायबल मध्ये दिलं ना की हे असं आहे, मग मला ते कोण पण येऊन सांगू दे, मी काय बोलतो ते तसंच आहे. पण मी जर चुकत असेल आणि मला माहित नाही, पण किती पण माणसं येऊन मला सांगते तो चुकतो, मी ऐकणारच नाही. पण जेव्हा मला तो बोलेल इथे लिहिलंय तर मी काय बोलेल? संपलं. मग ठीक आहे, इथे लिहिलंय मग मी चुकतोय. मग माझं पहिलं स्थान कशाला आहे? प्रभूचा जो माझा पिता आहे, जो माझ्यामध्ये पवित्र आत्मा आम्हाला मदत करायला आहे, त्याला आम्ही पहिलं स्थान देत आहोत, त्याच्या शब्दाला देत आहोत का बाकीच्या लोकांना देत आहोत? कोणाला देत आहोत? हा महत्वाचं तेच आहे का आमच्यामध्ये परमेश्वर आहे, पिता आमच्या मध्ये आहे, प्रभू येशू दिवस रात्र आमच्या बरोबर आहे. तुम्ही झोपता तेव्हा पण तो तुमच्या बरोबर असतो, उठता तेव्हा पण तुमच्या बरोबर असतो, खाता पिता तेव्हा पण तो तुमच्या बरोबर असतो. फक्त हेच आहे का तुम्हाला दिसत नाही म्हणून तुम्ही बोलता कोण नाही. बरोबर आहे का नाही? अजून तर मला तर बऱ्याच प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे. तुम्हाला आता उदाहरणं द्यायला गेलं तर तुम्ही पण शॉक होणार की असं पण होते का? आणि असं होते. प्रत्येक क्षणाला तो आपल्याला मदत करतो. आणि येशूने आम्हाला तो अशासाठी दिला आहे मदतगार की आम्ही त्याला बसवायचं नाही तर आम्ही कंटिन्यू त्याची मदत घ्यायला पाहिजे. आणि तो सहाय्य करायला नेहमी आमच्या बरोबर आहे. त्याच्या ह्या वचनावर विश्वास ठेवायला पण, जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायला पण तो आम्हाला मदत करतो. बरोबर आहे का नाही? आणि तो काय सांगतो? जगाच्या समाप्तीपर्यंत मी. मग काय टेन्शन आहे? कोणाला टेन्शन आहे? कोण आहे आमच्या बरोबर? हा, प्रभू येशू आहे. किती लोकांना विश्वास आहे माझ्यामध्ये प्रभू येशू आहे? तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये तर आहे, मला माहिती.
किती लोकांना विश्वास आहे पित्याचा आत्मा आमच्यामध्ये आहे? किती लोकांना विश्वास आहे पवित्र आत्मा आहे? किती लोकांना विश्वास आहे का तो आम्हाला मदत करायला 24 तास तयार आहे? आहे? मग कोण येते बोला शेवटची प्रार्थना करायला? या तुम्ही या. आपण सर्वजण शेवटच्या प्रार्थनेसाठी उभे राहूया. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. धन्यवाद प्रभू येशू, आज जे काही इथे आम्ही शिकले आहोत त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू येशू, तू आम्हाला अनाथ असं सोडलं नाहीस, तर तू आमचा पिता म्हणून आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला पवित्र आत्मा दिला आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो पवित्र आत्मा, तू आमचा सहाय्यक, मार्गदर्शक, शिक्षक म्हणून आमच्या सोबत आहेस. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र मरियम. आबा बाप्पा, मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.